2500 वर्षांपूर्वी एका राजकुमाराने वैभव, सत्ता आणि ऐश्वर्य सोडून मानवतेसाठी एका महान प्रवासाला सुरुवात केली। हा राजकुमार म्हणजेच गौतम बुद्ध। आज आपण जाणून घेऊया त्यांच्या गृहत्यागाची प्रेरणादायक कथा। सिद्धार्थ गौतम शाक्य वंशात जन्मले। त्यांचे जीवन विलासी होते, संपत्ती, सुखसोयी आणि कोणत्याही दुःखाचा लवलेश नाही। राजाने त्यांना या बाहेरच्या जगापासून दूर ठेवले। एक दिवस सिद्धार्थाने बाहेरच्या जगाची सफर करण्याचे ठरवले। या प्रवासात त्यांनी 4 महत्त्वाचे दृश्य पाहिले। एक वृद्ध माणूस, जिथे त्यांना समजले की वृद्धत्व अटळ आहे। एक आजारी मनुष्य, त्यांनी पाहिले की दुःख हा जीवनाचा एक भाग आहे। एक मृतदेह, मृत्यू हे सत्य आहे। एक संन्यासी, ज्याने सर्व सोडून समाधान मिळवले होते। ही दृश्ये पाहून सिद्धार्थाच्या मनात खोल विचार उमटले। एका रात्री सर्व जण झोपलेले असताना सिद्धार्थ आपल्या पत्नी यशोधरा आणि पुत्र राहुल यांच्या खोलीत जातात। ते आपल्या प्रियजनांकडे शेवटची नजर टाकतात आणि मनाशी ठरवतात, या जगातील ख्या सत्याचा शोध घेण्यासाठी मला निघावे लागेल। आपल्या घोड्यावर बसून सिद्धार्थ महालाच्या बाहेर पडतात। काही अंतरावर त्यांनी आपल्या नोकराला परत पाठवले आणि राजमहालाच्या साया ऐश्वर्याचा त्याग करून साधू वस्त्र धारण केले। ते आता गौतम बनले होते। एका महान सत्यशोधकाचा प्रवास सुरू झाला। या घटनेनंतर सिद्धार्थाने अनेक वर्षे तपश्चर्या केली आणि अखेरीस बोधी वृक्षाखाली त्यांनी ज्ञानप्राप्ती केली। ते झाले भगवान बुद्ध। त्यांचा संदेश आजही संपूर्ण जगाला मार्गदर्शन करत आहे।